नमस्कार. मी डॉक्टर स्वप्नील देवरे, आयुर्वेद व व्यसन विकार तज्ज्ञ, नाशिक. आज आपण अल्कोहोल विड्रॉल सिम्प्टम्स याविषयी बोलणार आहोत. तर अल्कोहोल विड्रॉल सिम्प्टम्स म्हणजे एखाद्या व्यक्तीने किंवा रुग्णाने दारू बंद केल्यानंतर त्याला जो त्रास होतो त्याला अल्कोहोल विड्रॉल सिम्प्टम्स असं म्हणतात. तर तो त्रास काय होतो? दारू बंद केल्यानंतर झोप न येणे, हातापायांचा थरकाप होणे, चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे, बेचैन होणे, कामात लक्ष न लागणे, भास होणे, हे सगळे अल्कोहोल विड्रॉल सिम्प्टम्स होतात. आणि हे किती दिवस अल्कोहोल विड्रॉल सिम्प्टम्स दारू सोडल्यानंतर राहतात? तर मित्रांनो, अल्कोहोल विड्रॉल सिम्प्टम्स हे साधारणपणे 10 ते 15 दिवस कॉमनली आणि काही केसेसमध्ये हे 2 ते 3 महिन्यापर्यंत पण राहू शकतात. शारीरिक विड्रॉल सिम्प्टम्स हे 15 दिवसापासून 2 ते 3 महिन्यापर्यंत राहतात. मानसिक विड्रॉल सिम्प्टम्स पण असतात, की ज्या लोकांना सवय पडलेली असते दारू पिण्याची, त्या वातावरणाची, तर ते काही महिने ते वर्षापर्यंत सुद्धा राहू शकतात. आणि तीव्र स्वरूपाचे विड्रॉल सिम्प्टम्स पण असतात. म्हणजे दारू बंद केल्यानंतर काही पेशंटला ॲडमिट करावं लागतं. त्यांना भास होतात, त्यांना अस्तित्वात नसलेल्या गोष्टींची जाणीव होते, त्याचा भास होतो, त्याबद्दल ते बडबड करतात, त्याविषयी ते विचार करतात, त्याविषयी ते बोलतात, आपल्या स्वतःला इजा करून घेतात किंवा दुसऱ्याला, समोरच्या व्यक्तीला इजा करून घेतात, किंवा त्यांना काही लक्षात राहत नाही, काहीही बोलतात, त्यांचं नाव लक्षात राहत नाही, ते कुठे राहतात ते लक्षात राहत नाही, त्यांचा मेंदूवरचा कंट्रोल पूर्णपणे गेलेला असतो, त्यांना काहीच लक्षात राहत नाही. तर अशा पद्धतीचे हे विड्रॉल सिम्प्टम्स असतात. तर मित्रांनो, आपण जर कधी स्वतःच्या मनाने दारू सोडण्याचा प्रयत्न करत असाल आणि जर कधी आपल्याला असे विड्रॉल सिम्प्टम्स आले असतील, तर कृपया आपण डॉक्टरांचा सल्ला घ्या.